गवारीच्या शेंगाचा ठेचा करण्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत कोवळ्या गवारीच्या शेंगा. त्याच्या दोन्ही साईडचा भाग मी काढून टाकलेला आहे. थोडा लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि मीठ. आता या शेंगा आपण तव्यावरती भाजून घेऊयात. सगळ्यात आधी मी तव्यावरती शेंगा परतून घेणार आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत 5 मिनिट. कवड्या असल्यामुळे त्या पटकन फ्राय होतात. आता मी त्या काढून घेते. आता तव्यावरती मी मिरच्या टाकते. मिरच्यासुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून फ्राय करून घ्यायच्या आहेत. थोडंसं तेल आणि मीठ टाकून त्या व्यवस्थित भाजून घेतल्या की एक तिखटपणा कमी होतो त्याचा. आणि आता लसूण टाकायचं आहे. हे व्यवस्थित परतून झालं आहे. आता यामध्ये मी गवारीच्या शेंगा टाकून सगळं मिक्स करून घेते. आता मी गॅस बंद करून घेते. आता थोडंसं मीठ टाकूयात आणि आता हे आपल्याला तांब्याने व्यवस्थित रगडून घ्यायचं आहे. हा ठेचा मिक्सरमध्ये केला तर खूप बारीक होतो, त्याची टेस्ट वेगळीच लागते. असं तांब्याने व्यवस्थित रगडलं की छान थोडंसं असं जाडसर राहतं ना, ते छान लागतं चवीला. ही खूप जुनी रेसिपी आहे, ही माझ्या आजीने मला शिकवलेली आणि खूप चवदार लागतो हा ठेचा. तुम्ही ट्राय करून बघा. आपला ठेचा आता तयार आहे. हा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतो. आता मी ठेच्यासोबत खाण्यासाठी मी बाजरीची भाकरी बनवत आहे गरम गरम. माझी भाकरी आता तयार आहे. अशा प्रकारे आपला गवारीच्या शेंगाचा ठेचा रेडी आहे. मी कांदा हाताने फोडून घेतला आहे. त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर हा ठेचा खूप छान लागतो. तुम्ही पण ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.